नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता या भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण अभ्यासलेले आहे. बार्थोलोम्यू डायस, ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को द गामा यांनी लावलेले भौगोलिक शोध आणि यामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या. त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरलेले होते. कोणते युरोपीय होते? पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेले होते. इंग्रज भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आलेले होते. तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना विरोध होत आला. नंतरच्या काळात पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन तो विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. म्हणजेच काय तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे ही स्थापना व्यापाराच्या हेतूने केलेली होती. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश हे सर्व युरोपीय व्यापारी भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी सत्ता स्पर्धेमध्ये उतरलेले होते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इंग्रज व मराठे. इंग्रज व मराठे म्हणजेच इंग्रज मराठे यांच्यातील युद्धे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. इंग्रजांच्या मुंबई या भारतातील प्रमुख केंद्राच्या आसपासच्या प्रदेशावर कोणाची सत्ता होती तर मराठ्यांची प्रभावी सत्ता होती. या सत्तेमुळे इंग्रजांना सत्ता विस्तार करता येत नव्हता. पण माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलते रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांची मदत मागितली. म्हणजेच माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलते रघुनाथराव यांना पेशवेपद हवे होते आणि त्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत मागितलेली होती. आणि ही मदत मागितल्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. म्हणजेच हस्तक्षेप होण्यास सुरुवात झाली. मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. त्याचबरोबर इंग्रज व मराठे यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. 1774 ते 1818 या दरम्यान इंग्रज व मराठे यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटी लढाई केल्याने मराठ्यांचा विजय झाला. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले युद्ध संपले. त्यानंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. वसईचा हा तह काही मराठी सरदारांना मान्य नसल्याने इंग्रज मराठा यांच्यात दुसरे युद्ध झाले आणि या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. त्याचबरोबर राजकारभारात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढत चाललेला होता आणि हा हस्तक्षेप असह्य झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि 1818 साली झालेल्या या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्याने मराठी सत्तेचा शेवट झाला. इसवी सन 1818 साली झालेल्या या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला.
पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे तैनाती फौज. तैनाती फौज 1798मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता. इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने लॉर्ड वेलस्ली याने 1798मध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने लॉर्ड वेल्स्लीने 1798मध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. तैनाती फौजेचा करार करणाऱ्या सत्ताधीशांचे संरक्षण करण्यासाठी लष्करी फौज दिली जात असे. लष्करी फौज दिली जात असे. अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले आणि या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याच्यासाठी काही अटी घातल्या. त्याच्यासाठी काय घातलेल्या आहेत तर अटी घातल्या. मग त्या अटी कोणत्या आहेत तर भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे. भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे. त्याचबरोबर त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा. त्यानंतर इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे आणि आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच कोणतं प्रतिनिधी ठेवावा. इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवाव्या अशा त्या काय होत्या तर अटी होत्या. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो तैनाती फौजेच्या अटी कोणत्या होत्या तर इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने लॉर्ड वेलस्ली याने 1798मध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. त्याचबरोबर या फौजेच्या अटी कोणत्या होत्या तर भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पादनाचा प्रदेश द्यावा. इंग्रजांच्या मध्यस्थीनेच त्या राज्यकर्त्यांनी इतर राज्यकर्त्यांशी संबंध ठेवावेत अशा त्या काय होत्या तर अटी होत्या. यामुळे काय झाले तर भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली पण त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले. म्हणजे अनेक भारतीय सत्ताधीशांनी या पद्धतीचा स्वीकार केला पण या पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले. कारण त्याच्यामध्ये एक अट काय होती तर आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच काय तर प्रतिनिधी ठेवावा. त्यामुळे सर्व जे काही अधिकार आहेत हे कोणाला देण्यात आले तर ब्रिटिशांना किंवा त्या रेसिडेंटला देण्यात आले. त्याच्यामुळे भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली पण आपले स्वातंत्र्य गमावले. पहा की 1802मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. कोणामध्ये झालेला आहे हा करार तर दुसरा पेशवा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज. परंतु हा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता. हा तह जो आहे म्हणजेच वसईचा तह हा काही मराठा सरदारांना मान्य नव्हता आणि यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागलेला आहे आणि तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि या युद्धामध्ये मात्र मराठ्यांचा
पराभव झाला. म्हणजेच 1818मध्ये शरणागती पत्करली आणि दरम्यान मोगलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजांचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाहला आपल्या ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे छत्रपती प्रतापसिंह. छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केलेली होती. इंग्रजांनी त्यांच्या मदतीस ग्रँड डफ या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती. पुढे त्यांना पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. इसवी सन 1847मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आलेले नाही. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी कोण होते? तर छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते हे होते. म्हणजेच पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत म्हणून नेमणूक केलेली होती. पुढे त्यांना पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंहाचे जे कारभारी आहेत ते आहेत रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये सातारचे राज्य खालसा केले. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये सातारचे राज्य खालसा केले. लॉर्ड डलहौसी हा विस्तारवादी होता. साम्राज्यवादी असलेल्या डलहौसीला संपूर्ण हिंदुस्थानावर आपला ताबा मिळवायचा होता. लॉर्ड डलहौसीने साम्राज्य वाढीसाठी महत्त्वपूर्ण शस्त्र वापरले होते. ते म्हणजे कोणते? तर दत्तक वारस नामंजूर हे शस्त्र होते आणि डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1948मध्ये सातारचे राज्य खालसा केले. पहा, माहीत आहे का तुम्हाला छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी पूर्ण शहराला दिले होते. त्याचबरोबर शहरात रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे रोजनिशी स्वतः लिहित असत. ही काय आहे तर छत्रपती प्रतापसिंह यांनी केलेली जनहिताची कामे.
त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. त्याच्यामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था. दुहेरी राज्यव्यवस्था. पहा की बक्सारच्या विजयानंतर बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह याची नेमणूक झाली. रॉबर्ट क्लाइव्ह याची नेमणूक झाली आणि 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. रॉबर्ट क्लाइव्हने कंपनीच्या बंगालमधील वर्चस्वास कायदेशीरपणा प्राप्त करण्यासाठी मोगल बादशहा शाह आलम याच्याबरोबर करार केला. मोगल बादशाह शाह आलम याच्याबरोबर करार केला आणि या करारानुसार बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवले. शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच काय म्हणतात तर दुहेरी राज्यव्यवस्था. दुहेरी राज्यव्यवस्था. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडे होते? तर कंपनीच्या हाती होते आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवण्यात आले. यालाच काय म्हणतात तर दुहेरी राज्यव्यवस्था. म्हणजेच काय तर पहा की बंगालमध्ये नवाबाची जी सत्ता आहे असा देखावा हा क्लाइव्हने निर्माण केलेला होता. कंपनीकडे आर्थिक नियंत्रण राहिले तर प्रत्यक्ष राज्यकारभार मात्र नवाबाकडे ठेवला. कंपनीकडे आर्थिक नियंत्रण राहिले आणि प्रत्यक्ष राज्यकारभार मात्र नवाबाकडे ठेवला आणि पैशाविना राज्य करणे नवाबाला कठीण होते. शिवाय सैन्यही कंपनीच्याच नियंत्रणाखाली ठेवण्यात आल्यामुळे बंगालचा नवाब जो आहे तो नाममात्र किंवा नामधारी बनलेला आहे. म्हणजेच महसूल आहे हा गोळा करण्याचे काम कंपनीने स्वतःच्या हाती घेतल्यामुळे आर्थिक व्यवस्था जी आहे ही कंपनीची सुधारलेली दिसून येते आणि नवाबाकडे फक्त काय राहिलेले आहे काम तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे. फक्त ही जी सत्ता आहे बंगालमध्ये नवाबाची सत्ता असा देखावा हा क्लाइव्हने निर्माण केलेला होता. पहा की दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. म्हणजे सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातलेले दिसून येतात. त्याचबरोबर भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता आणि कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागलेली होती. कारण दुहेरी राज्यव्यवस्थेचा सर्वात वाईट दुष्परिणाम कोणता झाला तर बंगालमधील व्यापार, उद्योगधंदे, शेती यांची दुरावस्था झाली आणि याच्यामुळे भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. आता ते कायदे कोणते आहेत तर पार्लमेंटने केलेले कायदे. पार्लमेंटने केलेले कायदे याच्यामध्ये पहा की 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला आणि या ॲक्टनुसार म्हणजे 1773च्या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. 1773च्या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार
त्याला मिळाला. मुंबई आणि मद्रास या इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा लॉर्ड वॉरन हेस्टिंग्जला मिळालेला आहे आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, रेग्युलेटिंग ॲक्ट टिपेसाठी हा प्रश्न येतो. तर या कायद्याने म्हणजे इसवी सन 1773च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीस 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आणि या कायद्याने लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. या कायद्याने लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. त्यानंतर पहा की जो 1784मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. 1784मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. त्याचबरोबर कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. पहा, पीठचा भारतविषयक कायदा इसवी सन 1784 याच्यामध्ये भारताच्या राज्यकारभारावर इंग्लंडच्या पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचाही अधिकार देण्यात आला. त्यानंतर पहा की 1813, 1833, 1853मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. तुम्हाला याच्यावर प्रश्न कोणता येतो तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट टिपेसाठी हा प्रश्न येतो. त्याचबरोबर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज म्हणजे गव्हर्नर जनरल हा हुद्दा कोणत्या कायद्याने देण्यात आला तर कोणत्या कायद्याने 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने देण्यात आला आणि पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला तर लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. पहा, त्यानंतरचा जो महत्त्वाचा आहे मुद्दा की इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ एक नवीन प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. त्यामध्ये मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते होते तर मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्याच्यामध्ये आपण अभ्यासूया की मुलकी नोकरशाही भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती आणि या मुलकी नोकरशाहीची निर्मिती किंवा त्याचा पाया हा लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. त्याचबरोबर मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला आणि त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. म्हणजे पहा की मुलकी नोकरशाही इंग्रजी सत्ता भारतात दृढ करणे हा या पाठीमागचा उद्देश होता. त्याचबरोबर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने त्याची निर्मिती केली किंवा पाया घातला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये
हा नियम होता. त्याचबरोबर त्यासाठी त्यांच्या पगारात वाढ केली. त्याचबरोबर प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा शासक नेमला. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. जिल्हा शासनाचा प्रमुख कोण असे तर जिल्हाधिकारी. त्याचबरोबर जिल्ह्यातील महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची कामे असेल. जिल्ह्यातील महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची कामे असत. त्याचबरोबर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS परीक्षा उत्तीर्ण होणे ही अट घालण्यात आली. म्हणजे अधिकाऱ्यांची जी भरती आहे ही अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे ती भरती केली जाऊ लागली. तुम्हाला याच्यावरही प्रश्न येतो, मुलकी नोकरशाही स्पष्ट करा किंवा मुलकी नोकरशाही. मग इंग्रजांची सत्ता भारतात दृढ करणे हा मुलकी नोकरशाहीचा उद्देश होता. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने त्याची निर्मिती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये हा नियम होता. त्यासाठी त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला. जिल्ह्यातील महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे ही कामे होती. तसेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS परीक्षा उत्तीर्ण होणे ही काय होती, त्यासाठी अट होती. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लष्कर व पोलीस दल. तर यांची कामे कोणती होती तर लष्कराचं काम काय होतं तर इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे किंवा जिंकणे आणि भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही कामे कोणाची होती तर लष्कराची कामे होते. आणि देशात शांतता व सुव्यवस्था राखणे हे काम कोणाचे होते, पोलीस दलाचे काम होते. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. परत एकदा पहा, लष्करी कामे कोणती होती तर इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश जिंकणे आणि इंग्रजाविरोधी उठाव मोडून काढणे. आणि पोलीस दलाचं काम कोणतं होतं तर देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे न्यायव्यवस्था. पहा की इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केलेली होती. त्यामध्ये मुलकी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटले चालवण्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले होते. या न्यायालयाच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केलेले होते. परत एकदा पहा, न्यायव्यवस्था, मुलकी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच फौजदारी खटले चालवण्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केलेले होते. या न्यायालयांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केलेले होते आणि इंग्लंडच्या धर्तीवर भारतात या न्यायालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कायद्यापुढील
समानता. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. म्हणजे इंग्रजपूर्व काळात भारतात ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जात असे. न्यायदानामध्ये जातीनुसार भेदभाव केला जात असे. लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखाली विधी समिती कायद्याची संहिता विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि सर्व भारतात एकच कायदा लागू केला. संपूर्ण भारतामध्ये एकच कायदा लागू केला आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व लागू केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व लागू केले. हे काय होते तर इंग्रजांच्या कायदे पद्धतीतील काही गुण होते. कोणते गुण होते तर इंग्रजपूर्व काळात भारतात ठिकठिकाणी वेगळे कायदे होते. त्याचबरोबर न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखाली विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि संपूर्ण भारतात एकच कायदा लागू करून इंग्रजांना कायद्यापुढे सर्व समान हे तत्त्व लागू केले. संपूर्ण भारतात एकच कायदा लागू करून इंग्रजांनी कायद्यापुढे सर्व समान हे तत्त्व लागू केले. परंतु या पद्धतीमध्ये काही दोषसुद्धा होते. या पद्धतीमध्ये काही दोष होते. ते कोणते तर युरोपीय आणि भारतीय यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगवेगळे कायदे होते. म्हणजे युरोप लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. म्हणजेच युरोपीय आणि भारतीय यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगवेगळे कायदे होते. नवे कायदे जे आहेत ते नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत आणि न्याय ही काय आहे तर खर्चाची बाब बनली. न्याय ही लोकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी एक खर्चाची बाब होती. कारण हे जे खटले आहेत हे खटले वर्षानुवर्ष किंवा दीर्घकाळ चालत असत. हे काय होते तर इंग्रजांच्या कायदे पद्धतीतील दोष होते. इंग्रजांच्या कायदे पद्धतीतील दोष कोणते होते तर युरोपीय लोक आणि भारतीय यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही एक खर्चाची बाब बनली होती आणि खटले दीर्घकाळ किंवा ते खटले वर्षानुवर्ष चालत असत. हा तुमचा आजचा अभ्यास असणार आहे. प्रश्न 1. मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. प्रश्न 2. तैनाती फौजेच्या अटी कोणत्या होत्या? तैनाती फौजेच्या अटी कोणत्या होत्या? प्रश्न 3. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? आणि प्रश्न 4. मुलकी नोकरशाही स्पष्ट करा. मुलकी नोकरशाही स्पष्ट करा. हा तुमचा आजचा अभ्यास. धन्यवाद.